निघतोय मार्लेश्वरला. आणि आमच्या घराच्या बाजूलाच ही थोडीशी अशी भात शेती. मित्रांनो फुलं तोडते मम्मी देवाला घेऊन जायसाठी. सर्व इथे रेडीमेड विषय आहे. इथे पैसे देऊन आणायची काही गरज नाही लागत ना मम्मी. शिमग्याची पालखी इथे नाचवली जाते याच घरात. आज मित्रांनो दुकान आहे तो. या दुकानात राहूनच मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. हे बघा हा बस स्टँड आहे गावचा आणि आशिवला देवीचं मंदिर. रोड पण किती मस्त बनवलेलं. ॲक्च्युली पहिला असे नव्हते रोड. हे बघा बसले. तर मित्रांनो बघा बस आले. देवरुख आहे देवरुख. चला हा बघा इथे डेपो आहे एस टी डेपो. काय चाय यार जबरदस्त. मी 2 चाय मारल्या. नमः पार्वती पते हर हर महादेव. खतरनाक. नमस्कार मंडळी, मी दर्शन जांभळे स्वागत करीत आहे तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. सो सकाळचे वाजलेत 6:30 आणि तुम्हाला बोलल्याप्रमाणे आज सोमवार पण आहे आणि बोलल्याप्रमाणेच निघतोय मार्लेश्वरला. सो चला निघूया. आंघोळ वगैरे सकाळीच झाली. 5-5:30ला उठलो. आंघोळ वगैरे झाली मस्त आणि एक 7 चहा घेतला आणि आपण निघूया. कारण का नाश्त्याची वगैरे काही तयारी केली नाही. कारण का आम्ही दोघं तिघंच आहोत. तर बोललो एवढं नाश्त्याची काही गरज नाही. तिकडे जाऊन पुढे बघू काय असेल तर तिकडे करू. सो चला निघूया. भेटतो तुम्हाला पुढे. आता एस टी आहे आपली 6:45ची एस टी आहे. सो एस टी पकडून निघूया. चला मंडळी सकाळ सकाळ किती शांतता असते. आणि आमच्या घराच्या बाजूलाच ही थोडीशी अशी भात शेती. गावातनं चाललोय. मित्रांनो फुलं तोडते मम्मी देवाला घेऊन जायसाठी. सर्व इथे रेडीमेड विषय आहे. इथे पैसे देऊन आणायची काही गरज नाही लागत ना मम्मी. इकडनं जाऊया. ही आपली पायवाट आहे. गावामध्ये आतमध्ये घरं आहे ती सर्व. इकडनं आपलं घर आहे या साईडला. तेव्हा मित्रांनो ही आमची वाडी. या वाडीतली सर्व घरं आहेत. इकडं बाहेर जायचं आपल्याला. हे बघा बाहेर आलो आणि इथे मित्रांनो आमच्या गावातली पालखी मार्च महिन्यामधले शिमग्याची पालखी इथे नाचवली जाते याच घरात. ॲक्च्युली हे गावकरी आहेत. त्यांच्या घरामध्ये नाचवली जाते पालखी आणि यांच्या घरात नाचवून पालखी मग आपल्या घरात येते पालखी. कधी आलो मार्चमध्ये यायला झालं तर तुम्हाला नक्की दाखवेन शिमगा उत्सव. आणि आमचा मित्रांनो बाहेरचा रस्ता. आता इथेच बस येणार आहे. हा समोर बस स्टँड आहे. तो समोर आमचं आशिवला देवीचे मंदिर आहे. आणि हा बघा हाच मित्रांनो दुकान आहे तो. या दुकानात राहूनच मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. थोडं स्ट्रगलिंग आहे पण ठीक आहे. गावाला आलो तर स्ट्रगल तर थोडंसं पाहिजेच ना. कारण का नेटची तर काही सोय नाही. कारण का इथे नेटवर्क जरा पण नाही. नो इंटरनेट. हे बघा हा बस स्टँड आहे गावचा आणि आशिवला देवीचं मंदिर. आपण जाऊया मंदिरात जाऊया. पाया पडून घेऊया. चला. हे बघा मित्रांनो मंदिर आता आलं आतमध्ये. सो हे असं काहीचं मंदिर आहे. आमच्या गावातली ग्रामदेवी. आणि या देवीला मित्रांनो नवस वगैरे पूर्ण होतात. आणि मार्च महिन्यामध्ये येतं तर इथे हे पूर्ण मंदिर सजवलेलं असतं. खूप छान सजवतात. आणि याच असं हॉलमध्ये मीटिंग वगैरे होते आमची गावाची. इथे बस स्टँड. बघूया आता बसची वाट बघूया. चला. आमच्या गावातल्या पोरांनी रस्सीखेच स्पर्धा किंवा क्रिकेट ह्याच्यामध्ये भरपूर ट्रॉफ्या जिंकल्या. ॲक्च्युली हे एवढंच नाही, भरपूर ट्रॉफ्या आहेत आतमध्ये. ते इथे जेव्हा जेव्हा जिंकतात पोरं तेव्हा हे बघा इथे ट्रॉफी आणून ठेवलेले असतात. हे बघा वरती ट्रॉफी असेल. चला मित्रांनो पाया पडून घेऊया. हां मित्रांनो हे बघा रात्री समजा पालखी सर्वांच्या घर घेऊन पूर्ण रात्रभर हे बघा इथे नाचवली जाते पालखी. पूर्ण रात्रभर नाचवतात आणि इथे माणसं बसलेली असतात बरीच. आणि तो स्टेज आहे. कोकणामध्ये तुम्हाला माहितीच असेल की नमन वगैरे या गोष्टी होतात. सो आमच्या गावामध्ये पण नमन मंडळी आहे. सो मुंबईला वगैरे पण जातात. त्यांचं बजेट वगैरे पण मस्त असतं आणि खूप छान करतात नमन. नमन बोला ते एक सांस्कृतिक पद्धत आहे. संगमेश्वर चिपळूण या साईडला. सो पुढच्या साईडला ते शक्तितुरा किंवा असं काही गोष्टी पण आहेत. म्हणजे वेगवेगळ्या एक पट्ट्यानुसार वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सो तसं इथे नमन होतं. सो इथे माणसं नमन वगैरे करतात. कधी आलो इथे तर तुम्हाला नक्की दाखवेल नमन वगैरे कसं काय असतं. मे बी मोस्ट ऑफ जणांना माहिती पण असेल. या पट्ट्यातले कोण असतील तर त्यांना माहिती पण असेल नमन वगैरे काय असतं. सो दाखवेल. हे बघा मित्रांनो इथेच बस येईल आपली
आणि रोड पण किती मस्त बनवलेले. ॲक्च्युली पहिला असे नव्हते रोड, पहिला थोडे खड्डे वगैरे होते बरेच रोडमध्ये. रोड असे काही नव्हतेच, पण आता वाटतं हे लोकांनी तिकडे काय कंप्लेंट वगैरे टाकले वाटतं गव्हर्मेंटच्या याच्यामध्ये. सो त्याच्यामुळेच हे रोड वगैरे जरा छान बनवलेत आतमध्ये पण. हे भरपूर आतमध्ये गाव आहे आमचं, तरी पण असे रोड छान आहेत भरपूर. सो चला एस टीची वाट बघूया. हे बघा बसले. तर मित्रांनो बघा बस आले. देवरुख आहे देवरुख. चला मित्रांनो देवरुखमध्ये आले. देवरुखमध्ये तेलाची बॉटल वगैरे आम्ही तेलाचं 500 तेलाचं कॅन वगैरे आम्ही शोधतो. तर बघूया किराणा स्टोअर वगैरे काय भेटला तर बघूया. हा बघा इथे डेपो आहे, एस टी डेपो. मम्मी बघते तेलाचं. तर जाऊया बघूया. मित्रांनो काकांकडे ना वडापाव घेतला. एवढा वडापाव बादशाह होता ना. आता अजून एक घेतो, खातो, नाश्ता करतो. आता बस यायला अजून टाईम आहे, 8:45 आहे काहीतरी. आहे बघा इथेच आहे बस स्टँड. बस यायला टाईम आहे तर 8:45पर्यंत आहे. तर बोलो मार्केट पण फिरून घेऊया जरा आणि थोडा बोलो नाश्ता करून घेऊया आणि पुढे जाऊया. मग वडापाव वगैरे खाऊन झालं. त्या साईडला वडापावचं दुकान होतं आणि इथे भावाचं आहे ना गुळाची चहा भेटते. काय चहा आहे यार जबरदस्त. मी 2 चाय मारल्या, मम्मी पण पियाले चहा. भाऊ हे सर पण विकतो. मित्रांनो इथे आलात ना स्टँडला तर बाहेर येऊन आहे ना फक्त ही गुळाची चहा एकदा ट्राय करा. एक नंबर आहे चहा. स्पेशल गुळाचा चहा, श्री गणेश पॉपकॉर्न सेंटर. मस्त आहे चहा. चला तर मित्रांनो पोचलो मार्लेश्वरला. पाठीमागे दिसत असेल तुम्हाला कमानी दिसत असेल. तो कमानीच्या इकडनं थोडंसं पुढे चालत जायचं आहे आणि वरती जाऊन देवाचं दर्शन घेऊया आपण. अरे बघा इकडनं समोर ना ती बघा, तिकडनं समोर जायचं आपल्याला. तिकडनं वरती जायला रस्ता आहे, तुम्हाला दाखवतो मी. सो थोड्या टायमात आपण बघूया. मित्रांनो एक कमानी आहे. या कमानीवरनं हे बघा इथे वरती मार्लेश्वर आहे. आपण जाऊया आता चालत जाऊन भेटतो. चला वरती जाऊया, तुम्हाला तिकडलं एंट्रन्स वगैरे सर्व दाखवतो. चला मित्रांनो कोकणात कधी आलात ना पावसाळ्यामध्ये तर कोकणामध्ये मस्ट रेकमेंडेड जागा बोलली जाईल ना तर ही आहे. कारण का पावसाळ्यामध्ये जो काही दृश्य असतो ना डोंगरावरती बापरे खतरनाक असतो. तर तुम्हाला दाखवतो. आता पावसाळा तर नाही आज, ॲक्च्युली 2 दिवस झाले येऊन कोकणामध्ये. पाऊस तर नाही, पाऊस नाही म्हणून काय दाखवतो. ठीक आहे तरी पण तुम्ही तरी पण या इथे, कारण का मस्त वाटतं इकडे. बघा तुम्हाला डोंगर दाखवतो. आणि बघा वरती डोंगर बघा, मस्त रेकमेंडेड जागा आहे पावसामध्ये. कारण का रायडर वगैरे पण येत असतात इथे. आता 2 रायडर आम्ही पाहिले जस्ट गेले, म्हणजे गोप्रो वगैरे लावून प्रॉपर. मे बी त्यांचा पण यूट्यूब चॅनल वगैरे असू शकतो, तर ते शूट पण करत होते. बघा आता माझं ड्रोन असता तर मी नक्की इथे उडवलं असतं ड्रोन. कारण का ड्रोनमधनं जे दृश्य येतं ना भन्नाट एकदम. कारण का मी पाहिलं तिकडले ड्रोन शूट पाहिलं. तुम्ही यूट्यूबला सर्च जरी केलं तरी तुम्हाला भेटून जाईल. मित्रांनो एंट्रन्स आहे, गेट आहे इकडनं वरती जाण्यासाठी. आता इकडनं जवळजवळ एक 15-20 मिनटाची ट्रेक आहे. असं चढत जायचं आपल्याला. जास्ती काय असं उंच नाही पण आहे थोडंफार आहे. मित्रांनो हा बघा नजारा पावसात ना काय दिसतं आहे यार. हे ते ढग ॲक्च्युली पूर्ण चिपकतात ह्याला डोंगराला. आणि जे दृश्य दिसतं ना पावसात. मी अगोदर आलो इकडे. ॲक्च्युली मी माझ्या जुन्या चॅनलवरती शॉर्ट्स वगैरे टाकलेली. मी शॉर्ट्स बनवून टाकलेली. सो ती पण मी टाकेन कदाचित. भेटली मला ना जर शॉर्ट्स तर मी टाकून देईन ती शॉर्ट्स आपल्या चॅनलवरती. चला जाऊया मित्रांनो. इकडे थोडं ट्रेकिंग करून आलं ना इकडनं एक 5-10 मिनटावर. तर इकडे हा धबधबा आहे. सो इकडे माणसं असतात ॲक्च्युली. आता पाऊस नाही म्हणून कमी आहे धबधबा. तर पाऊस असल्यावर दंबर कोसलतो. तर इकडे येऊन तुम्ही म्हणजे थोडंसं एन्जॉय करू शकता, पण जास्ती रिस्क नका घेऊ. शेवटी काय आहे ते तरी पण हे बघा इथे वरती दगडं वगैरे आहेत. रिस्क नका घेऊ, पण ठीक आहे. थोडक्यात आपलं मजा करून आपण देवाच्या दर्शनाला आलो तर देवाच्या दर्शनालाच जायचं. चला तर मित्रांनो मार्लेश्वरला आले
मार्लेश्वरला आलो आहे तर शंकरदेवांचे दर्शन घेणार. तर शंकरदेवांचे दर्शन घेणार तर तोंडात एकच आवाज आला पाहिजे, नमः पार्वती पते हर हर महादेव. चला जाऊया, थोडं बसलो आहे बघा, हिला पाणी वगैरे प्यायचं आहे. सो पाणी वगैरे पिऊन जाऊया चला. सो मित्रांनो पोचलो मंदिराच्या इथे. पाठी बघू शकता मंदिराचा गेट आहे आपलं आतमध्ये जाण्यासाठी. ॲक्च्युली पूर्ण डोंगराळ भाग आहे आणि बघा या साईडला नजारा बघा. चला जाऊया मंदिरात आतमध्ये. चल का मम्मी. ये पाईप आहे खतरनाक. त्यानं पोचलो मार्लेश्वरला. मार्लेश्वरला पोचून दर्शन वगैरे झाले. सुंदर असा समोर नजर आहे धबधब्याचा. तुम्हाला दाखवेल मी सिनेमॅटिकमध्ये दाखवेल ना, सिनेमॅटिकमध्ये बघा तुम्ही. आणि दर्शन वगैरे छान झाले. ॲक्च्युली मम्मीचा नवस वगैरे पण होता, तो नवस पण पूर्ण झाला ते. आणि नवस पूर्ण झाला म्हणून आम्ही ते आलो. नवसाचं जे काय द्यायचं होतं ते आम्ही दिलं. आता देऊन निघूया. 12ची एस आपली देऊळपर्यंत. सो देऊळला निघूया चला. हे बघा लाली लाल कारभार आहे रे, तोंड लाल आहे एकदम. हे बघा हे लोक जाम आहे तिथे. मित्रांनो धबधबा बघा कसला फोर्स आहे. पाऊस जास्ती असला तर ह्याला अजून फोर्स असतो. आणि हे इकडे ॲक्च्युली डोंगर आहे, पण त्या डोंगराच्या त्या साईडला पण अजून एक धबधबा आहे. ड्रोन शूटमध्ये मी पाहिलेला. तो इकडनं दिसत नाही, पण तो दिसला असता तर अजून भारी वाटलं असतं बघा. मित्रांनो वरला दर्शन घेऊन आलो खालची. आता दर्शन घेऊन बसलो, जरा नाश्ता करतो. 12 वाजता आपली बस आहे. तो बस येईपर्यंत नाश्ता वगैरे करून देतो, कारण खाल्लं काहीच नाही. म्हणजे वर जायच्या अगोदर खाल्लेलं, पण आता बोलू नाश्ता करूया, कारण का घरी आपल्याला जायला लेट होणार आहे. सो बोलू काहीतरी एकदम नाश्ता वगैरे असंच करून जाऊया, म्हणजे घरी जाऊन जेवायची गरज नाही. मिसळ आले, मिसळ खाऊन घेऊया चला. तर मित्रांनो झालं दर्शन वगैरे करून झालं. आता बसची वाट बघते. बघा हत्ती दिसते इथे. बसले कमानीलाच बसलो. ही कमानीच आहे ॲक्च्युली, कमानीलाच बसलो. बसची वाट बघते. बस आल्यावर बसून निघूया, कारण का पुढे आपल्याला आपल्या गावात जाण्यासाठी बस वगैरे आहे का नाही ते चेक करायला लागेल. कारण देवरुखवरनं असली तर चांगलीच गोष्ट आहे. मोस्ट ऑफ थोडं टायमाने असतात विषय वगैरे. तो बघूया. तर मित्रांनो बस आले, चला बसूया बसमध्ये आणि जाऊया देवरुखला. मित्रांनो दर्शन वगैरे झालं आणि मोस्टली देवरुखमध्ये 12 वाजता आपण बस पकडलेली. 12 वाजता बस पकडून आता आलो 12:48 झाले. 12:48 झाल्यानंतर आता इकडे जरा आलो, जरा दत्त मंदिरात बसलो आहे बघा. आणि हा इकडे देवरुखचा डेपो आहे. सो इथे बसलो आहे. बसून आता बघूया चिपळूणची वगैरे गाडी भेटते का. चिपळूणची जरी भेटली, कारण का ती तुरळ फाट्यावरनं उतरून मग आपण आतून जाऊ शकतो रिक्षा वगैरे पकडून. सो तसं आपण जाऊया चला. तर मंडळी ॲक्च्युली संगमेश्वरला आलो देवरुखवरनं. संगमेश्वरला येऊन नंतरला आपल्या मोबाईलची बॅटरी पण डेड झाली पूर्ण. सो बॅटरी डेड झाली आणि घरी आलो. घरी येऊन बघतोय तर लाईटच गेलेली. आली परत गेली परत आली. सो थोडासा चार्जिंग केला आणि आपण व्हिडिओ अपलोड करायला ठेवले सकाळपासूनच. सकाळपासून ठेवलेला. नेटवर्क येतो आहे करून तर व्हिडिओ एक म्हणजे 100% झाला. 100% होऊन परत अपलोडला गेला. सो असं काहीसं झालं. सो व्हिडिओ तर काय अपलोड झाला नाही. आता तरी पण झोपलो वगैरे. नंतरला बोललो थोडंसं चार्जिंगला आली लाईट तेव्हा लावला, थोडं चार्जिंग करून झोपलो. आणि आता चाललो आहे व्हिडिओ अपलोड करायला. ते बोललो वायफाय एकाकडे, तर त्याकडे जाऊन येतो, कारण का नंतरला परत लाईट गेली तर लफडा आहे. तर ते जरासं राहिलं आहे अपलोड व्हायला. सो ते करून घेऊया जाऊन. सो जाऊया चला, त्या दुकानावरती जातो आहे मी. सो जाऊया चला. तर मित्रांनो व्हिडिओ अपलोड करून आलो. जर झाला व्हिडिओ अपलोड. आता जाऊया घरात जातो आहे. बघूया आता थोडासा अंधार पण होईल.
अंधार झाल्यावर इथे आज बाबा गावामध्ये लवकर झोपतात माणसं. 9:30 झाले का इकडे सर्वांच्या लाईटी बिटी बंद होतं. आपण मुंबईला तर बापरे 11-12 वाजले तरी पण आपण बाहेर फिरत असतो भूतासारखे. पण इकडे नाही, ते सर्व लवकर झोपतात आणि सकाळी लवकर पण उठतात, कारण का शेतीची कामं चालू झालेत. उद्या बघूया थोडंसं त्या साईडलाच आहे ना, तर शेतीचं पण दाखवेन तुम्हाला, कारण का रोज लोक जातात शेती वगैरे करतात. जाऊया चला मित्रांनो. घरी आलो तर बघा हे काय आहे बाबा, डेंजर. ही बघा आमची म्हातारी बघा, म्हणजे म्हातारी काय ऐकत नाही. काय ग हे काय मधीच वाजता येत होता, ते तर आहे. पूर्ण धुवायलाच घेतलंस तू घर. मग पाणी ठेवलंयस का नाही याच्यामध्ये, ड्रम मध्ये? चला मित्रांनो, हे काय आता हे बघितलं तर मला पण घुसायला लागेल याच्यामध्ये. घुसतो मी, चला. तर मित्रांनो साफसफाई वगैरे केली, पूर्ण साफसफाई झाली. साफसफाई करून थोडा टाईमपास पण केला. त्या बाजूच्या काकी आलेल्या, सो त्यांच्यासोबत बोलत बसलो आणि बसल्या बसल्या बाहेर आहे ना मी मोठा बल्ब लावला. तर काय माहीत नाही, मी फक्त चार्जिंग चालू करायला गेलो आणि काय माहीत नाही, आपोआप सर्व बंदच झालं. पूर्ण लाईनच सर्व बंद झालं. तर तिकडे काय बटन दाबतोय ना, ते सर्व बंद होतं आहे. आता मी आहे किचनमध्ये. हॉलमध्ये पंखा एक चालू राहिला आहे बाबा देवाच्या कृपेने, आणि इथे एक लाईट चालू आहे आणि बाहेर एक लाईट चालू आहे. 2 लाईट चालू आहेत. सो त्याच्यावरतीच आम्ही करतो. आता मम्मी जेवण बनवायला घेते. आम्ही दोघंच आहेत घरामध्ये आज. ते काका होते ते पण गेले निघून मुंबईला, सो ते गेले आणि आता आम्ही दोघंच आहोत. बघू आता उद्या पण एक ठिकाणी जायचं आहे, ते पण तुम्हाला दाखवेनच. सो आजची व्हिडिओ इथपर्यंतच. नक्की बघा, आवडेल तर करा लाईक, तुमच्यावरती असेल ते बघा तुमच्या हिशोबाने, कारण का मी कोणाला सांगत नाही की लाईक करा सबस्क्राईब करा, कारण का माणसांना आवडलं तर जरूर बघणार आणि सबस्क्राईब वगैरे करणारच. सो चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.